दुःखाचा डोंगर मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबियांवरती। बाहेर अनेक मित्र जे आहेत ते मनोहर पर्रिकर यांनी जोडले, इतक्या जणांना लळा लावला, तर मग घरातल्यांचं काय, त्यांना त्यांनी किती प्रेम दिलं असेल या दृश्यांमधून आपण कळतोय। साश्रू नयनांनी अखेरचं दर्शन जे आहे ते प्रत्येक जण घेतोय। चार दृश्य आपण बघतोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली तेव्हाची दृश्य डावीकडे, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या देखील पोहोचल्या, आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, कुटुंबियांचं सांत्वन केलं। आणि ही समोरची आताची लाईव्ह दृश्य आपण बघतोय गोव्यातल्या कला अकादमीमधून। अनेक नेते, अनेक मंत्री आता पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत। मनोहर पर्रिकरांनी प्रत्येक पक्षामध्ये मित्र जोडले आणि म्हणूनच अजात शत्रू त्यांना म्हणावं अशी त्यांची खरी ओळख। अगदी पंतप्रधानांपासून ते RSSच्या आणि भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी तिथे अक्षरशः रीघ लावले गोव्यातल्या कला अकादमीत, आणि ते दर्शनासाठी अलोट गर्दी। उरीचा हल्ला झाला आणि तेव्हा सारा देश जो आहे तो त्यातनं संताप व्यक्त होत होता आणि अतिशय अवघड स्थिती तेव्हा देशात झालेली होती, आणि त्यावेळेला हे सगळं हँडल करण्याचं मोठं काम, मोठं कसब जे आहे ते संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी तेव्हा दाखवलं। आणि त्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असतानाच सर्जिकल स्ट्राईक जे आहे ते आपल्या भारताच्या शूर जवानांनी केलं। भारतीय जवान हे शूर आहेतच, मात्र अनेकदा त्यांचे हात बांधलेले असतात। सर्जिकल स्ट्राईक सारखी गोष्ट करायला राजकीय इच्छाशक्ती देखील तशीच लागते, आणि म्हणूनच एक मोठा निर्णय संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी तेव्हा घेतलेला होता। कसं काय प्लॅनिंग केलं त्याच्या काही गोष्टी त्याच्यानंतर समोर देखील आल्या। आम्ही आमचे मोबाईल बरोबर ठेवत नव्हतो, ते अनेक मीटर दूर असायचे, ही बातमी लीक होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली, अशा अनेक गोष्टी मनोहर पर्रिकर यांनी स्वतः सांगून ठेवल्यात। स्मृती इराणी, साश्रू नयनांनी आपण बघतोय, त्यांनी आता श्रद्धांजली अर्पण केली। प्रत्येकाचे अतिशय घनिष्ठ आणि व्यक्तिगत संबंध जे आहेत ते मनोहर पर्रिकरांशी राहिले। ही समोरची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पाणावलेल्या डोळ्यांनी स्मृती इराणी यांनी अखेरचं दर्शन मनोहर पर्रिकरांचं घेतलंय। प्रत्येकाशी, मग लहान असो मोठा असो, प्रत्येकाशी नातं जे आहे ते मनोहर पर्रिकर यांनी जोडलं। स्कूटरवरनं अशा प्रकारे ऑफिसला जाणारा मुख्यमंत्री हा विरळाच।